नमस्कार. गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण थंडी स्पेशल लाडूचा प्रकार पाहणार आहोत. थंडीमध्ये शरीरामध्ये उष्णता तयार व्हावी किंवा राहावी त्यासाठी आपण इथे डिंक लाडू, जवस लाडू, ड्रायफ्रूट लाडू, हळीवाचे लाडू असे वेगवेगळ्या प्रकारचे लाडू तयार करत असतो. तर आज आपण डिंक लाडू तयार करणार आहोत. तर याची रेसिपी पाहणार आहोत. चला तर मग शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा. आपण इथं 2 वाटी सुक्या खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे आणि 250 ग्रॅम खारीक घेतलेली आहे. त्यातल्या बिया काढून टाकलेल्या आहेत. पाव वाटी डिंक घेतलेला आहे. 1 चमचा सुंठ पावडर, 1 चमचा खसखस आणि पाव वाटी आपण इथे चमच्याने म्हणताल तर 3 चमचे गावरान पांढरे तीळ घेतलेले आहेत. पाव वाटी साजूक तूप घेतलेलं आहे. पण हे तूप थंडीमुळे घट्ट आहे. आपण लागेल तसेच हे तूप वापरणार आहोत. आणि काही ड्रायफ्रूट घेतलेले आहेत. ड्रायफ्रूटमध्ये बदाम, काजू, अक्रोड, पिस्ता, पिवळी आणि काळी किशमिश घेतलेली आहे. चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया. गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवायचा. आपला पॅन गरम झाला की यामध्ये सुरुवातीला आपण सुक्या खोबऱ्याचा कीस टाकून खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. सुक्या खोबऱ्याचा कीस भाजून घेतल्यामुळे त्यातलं तेल रिलीज होतं. गॅसची फ्लेम मिडियम ठेवूनच मी हा सुक्या खोबऱ्याचा कीस खरपूस असा भाजून घेतलेला आहे. त्यानंतर पांढरे तीळ आणि खसखस आपण भाजून घेऊया. पॅन आपला गरम असल्यामुळे 1 ते 2 मिनटातच पांढरे तीळ भाजले जातात. पांढरे तीळ उडायला लागले किंवा चटचट असा आवाज यायला लागला की आपण लगेचच हे पांढरे तीळ आणि खसखस काढून घेणार आहोत. आपण कोरडे साहित्य भाजून घेतलेले आहे. आता पॅनमध्ये आपण 2 चमचे साजूक तूप टाकून घेणार आहोत. साजूक तूप पूर्णपणे मेल्ट झालं पाहिजे आणि साजूक तूप गरम झालं की यामध्ये आपण डिंक टाकून हा डिंक तुपावर तळून घेणार आहोत. थोडा थोडा डिंक टाकायचा आणि छान असा हा डिंक फुलला गेला पाहिजे. डिंक आतपर्यंत छान असा तळला जावा. त्यासाठी गॅसची फ्लेम लो ठेवून हा डिंक आपण तळून घेणार आहोत. डिंक आपला तळल्यानंतर आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. अशाच पद्धतीने मी सर्व डिंक तळून घेणार आहे. आणि डिंक तळल्यानंतर पॅनमध्ये जे तूप शिल्लक राहिलेलं आहे त्यामध्येच मी ड्रायफ्रूट तुपावर परतून घेणार आहे. एक 5 मिनटं आपण हे ड्रायफ्रूट परतून घेऊया, जेणेकरून ड्रायफ्रूटमध्ये असलेला मॉइश्चरायझर निघून जाईल आणि ड्रायफ्रूट थोडे क्रंची झाले की आपल्या दाताखाली आल्यावर देखील लाडूमध्ये छान लागतात. भाजलेले सर्व साहित्य आपण एका भांड्यात काढलेले आहे. आता आपण हे सर्व एकजीव करून घेऊया आणि एक 5 ते 10 मिनटं हे सर्व साहित्य आपण थंड करून घेणार आहोत. साहित्य आपलं थंड होत आहे तोपर्यंत आपण एक मिक्सरचं भांडं घेऊन आपण जी खारीक घेतलेली आहे ही खारीक आपण मिक्सरला टाकून त्याची जाडसर अशी पावडर तयार करून घेणार आहोत. जास्तही बारीक करू नका आणि जास्तही जाडसर ठेवू नका. तुम्ही पाहू शकता. आता ही तयार केलेली खारीक पावडर आपण परातीत काढून घेणार आहोत आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण डिंक बारीक असा मिक्सरला फिरवून घेऊया. तळलेला डिंक आपण मिक्सरला वाटून घेत आहोत. ज्यामध्ये आपण खारीक पावडर काढलेली आहे त्यामध्येच डिंक काढून घेऊया. आपले भाजलेले सर्व साहित्य थंड झालेलं आहे. 2 बॅचमध्ये मी मिक्सरला फिरवून घेणार आहे. थोडं थोडं टाकून आपण जाडसरच हे देखील साहित्य आपण वाटून घेणार आहोत. वाटलेले सर्व साहित्य आपण एकाच भांड्यात काढलेलं आहे. आता आपण हाताने हे सर्व एकजीव करून घेऊया
किंवा मिक्स करून घेऊया. व्यवस्थित असं मिक्स करून घेतले की आता यापुढे आपण गुळाचं अचूक प्रमाण पाहणार आहोत. आपण सर्व साहित्य वाटून झालेलं आहे. आता मी हे एका साईडला घेते आणि एक बाऊल घेऊन आपण ह्या बाऊलनी हे वाटलेलं मिश्रण मोजून घेणार आहोत. गुळाचे एकदम अचूक प्रमाण मी इथं सांगणार आहे. आपल्या डिंकाचे लाडू कधीच बिघडणार नाही आहेत. एकदम व्यवस्थित असे हे डिंकाचे लाडू तयार होतात. आपले हे मिश्रण 2 वाटी भरलेलं आहे. या पद्धतीने तुम्ही एकदा लाडू करून पहा. तुमचे लाडू कधीच चुकणार नाहीत. इथे मी 2 वाटी आपलं वाटलेलं मिश्रण भरलेलं आहे. तर 1 वाटी मी बारीक चिरलेला गूळ भरलेला आहे. गूळ थोडा मी दाबूनच भरलेला आहे. आता गॅसवर एक पॅन ठेवून आपण त्यात गूळ काढून घेऊया. गॅसची फ्लेम मिडियम ठेवूनच आपण हा गूळ पूर्णपणे मेल्ट करून घेणार आहोत. आपला गूळ पूर्णपणे मेल्ट झालेला आहे. आता यामध्ये आपण 2 चमचे साजूक तूप टाकून घेणार आहोत. साजूक तूप गुळामध्ये एकजीव करून घेऊया. एखाद मिनिटच आपण हे मिक्स करून घेणार आहोत आणि गॅसची फ्लेम बंद करायची आणि जे वाटलेलं मिश्रण आहे त्याच्यामध्ये हे मेल्ट केलेला गूळ टाकून स्पॅच्युलाच्या मदतीनेच मी हे सर्व एकजीव करून घेणार आहे. एक 5 मिनटं मी हे सर्व एकजीव करून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण सुंठ पावडर टाकून घेऊया आणि मिक्स करून घेणार आहोत. 5 मिनटानंतर मी आता स्पॅच्युला काढून हातानेच सर्व एकजीव करणार आहे. हाताने व्यवस्थित असं एकजीव केलं की आपण लगेचच लाडू वळवायला सुरुवात करूया. अगदी सहज असे लाडू आपले वळले जात आहेत. तुम्ही पाहू शकता. अशाच पद्धतीने मी सर्व लाडू तयार करणार आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आपले थंडी स्पेशल डिंकाचे लाडू तयार झालेले आहेत. एकदम मऊसूत असे आपले हे लाडू तयार झालेले आहेत.